श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। तर मंडळी, कॅलेंडरवरचे पान बदलायला आता काही तास, काही दिवसच शिल्लक आहेत, परंतु तुझ्या आयुष्याचे पान आता या क्षणालाच बदलणार आहे। तुझे आयुष्य असे काही चमत्कारांनी भरणार आहे की ते तुला अकल्पनीय वाटेल। हा व्हिडिओ तुझ्या समोर आला म्हणजेच तुझे आता भाग्य बदलणे हे नक्की झाले आहे। हा व्हिडिओ तुझ्या समोर योगायोगाने आला नाही तर हे तुझ्या भाग्यातच होते आणि ही मी तुला दिलेली हाक आहे। आजवर तू कुणालाही दुखवले नाहीस, कुणालाही वाईट बोलला नाहीस, कोणाचाही अपमान केला नाहीस। नेहमी दुसऱ्यांचा विचार केला, त्यांच्या सुखांचा विचार केला, ते कसे खुश राहतील याचा विचार केला। स्वतःकडे मात्र तू दुर्लक्ष करत राहिलास, परंतु तू दुसऱ्याचा विचार करता करता स्वतःच्या प्रचंड इच्छा, आकांक्षा, महत्वाकांक्षा ह्या मनातच दाबून ठेवल्यास। तू कोणाला काहीही बोलून दाखवलं नाही। इतर खुश राहावेत, त्यांना आनंद मिळावा, मग मला आनंद मिळेल असाच तू विचार करत राहिलास। यात गैर काय आहे? तू प्रामाणिक आहेस, तू खऱ्या मनाचा आहेस, सच्च्या मनाचा आहेस, धार्मिक आहेस, पवित्र आहेस, विचार तुझे शुद्ध आहेत, हेच यावरून लक्षात येते किंवा दर्शवले जाते। प्रत्येक वेळेस एक पाऊल तूच मागे झालास, प्रत्येक वेळेस तूच मान खाली झुकवलीस। स्वतः मात्र खूप स्वतःला त्रास देऊनही दुसऱ्यांवर तू हक्क गाजवला नाहीस, तर त्यांना मान सन्मान दिला। रात्रभर रडत राहिलास, आकाशाकडे बघत राहिलास, विचारत राहिलास की हे देवा, माझं काय चुकलं? मी तर दुसऱ्यांचं भलंच पाहिलं होतं, मी तर कोणाचं वाईट पाहिलं नव्हतं, मग मलाच का इतकं दुःख? असं तू विचार करत राहिलास आणि माझा धावा करत राहिलास। आणि म्हणूनच बाळा, मी तुझ्या धाव्याला उत्तर देण्यासाठी मी तुला ही हाक दिली आहे। इतरांना तू तुझे दुःख दाखवून कधीच दिले नाहीस, त्यांना कधीच जाणून दिले नाहीस की तू दुःखी आहे। त्यांना वाटले तू प्रचंड सुखी आहेस, तुला काहीच कमी नाही, परंतु बाळा, तुझ्या आयुष्यात जी काही हालचाल होत आहे ते केवळ फक्त आणि फक्त मीच जाणू शकतो। तू आतून किती तुटला आहेस ते मलाच माहीत आहे, लोकांना त्याची किंचितही जाणीव नाही। ज्यांनी तुझ्या भावनांचा आदर केला नाही, तुला तुच्छ मानलं, तुला वेळोवेळी अपमानित केलं, तुझा अपमान इतका केला की तू पूर्ण आतून तुटून गेला, खचून गेला, त्यांनी तुझ्या मनाचा किंचितही विचार केला नाही की तुला काय वाटेल, तू काय विचार करत असशील, ह्याच त्यांनी कधीच विचार केला नाही। परंतु मात्र तू सर्वांचा विचार करत राहिलास, सगळ्यांनी मिळून राहावे यासाठी तू प्रयत्न करत राहिलास, परंतु जगाने काय दिले तुला? तुझा वापर करून घेतला, तुझ्याकडून कामे काढून घेतली, तुझा उपयोग करून घेतला आणि तुझ्या भावनांचा जराही विचार केला नाही। आणि आता तू एकाकी आहेस, रडत आहेस, माझा धावा करत आहेस, परंतु आता जे झालं ते झालं, ते गेलं। ते वर्ष वेगळं होतं, आता नवीन वर्ष येणार आहे। नवीन आयुष्याचं पान लिहायला सुरुवात कर। ज्यांनी तुझा अपमान केला, तुझा फायदा उचलला, त्यांना आता तुझ्या आयुष्यामध्ये अजिबात प्रवेश करू देऊ नकोस। मनातच काय, डोक्यातच काय, त्यांना हृदयातच काय, कुठेच तुझ्या आयुष्यात ठेवू नकोस। 2026 हे फक्त आकडा नाही, हे फक्त वर्ष नाही, तर हे तुझ्या आयुष्याचं जे जमापुंजी आहे ते आहे। तू जन्मजन्मांतरामध्ये जे काही कमवले आहे त्याचे उत्तर आता तुला या वर्षी मिळणार आहे। तुझ्या आयुष्यात असे काही चांगले घडणार आहे ज्याची तू कधी कल्पना देखील केली नसेल, कारण साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांनी तुला कृपेसाठी निवडले आहे। आणि म्हणूनच बाळा, हा मंत्र तू संपूर्ण ऐक। तुझ्या जीवनात असे काही बदल घडतील ज्याची तू कधी कल्पनाही केली नाही। अट एवढीच आहे, हा मंत्र संपूर्ण ऐकायचा आहे, अर्धवट ऐकल्यास फळ मिळणार नाही। तर मंडळी, हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। मंडळी, चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे।
मंडळी, हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. 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 ओम श्री स्वामी समर्थाय
धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय
धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धन